आज मला त्या मम्मी लोकांनी कमेंट करा ज्यांची मुलं अजिबातही नखरे न करता जे टिफिनमध्ये दिलं ते चुपचापने खाऊन येतात. कारण माझी मुलं तर अजिबात खात नाहीत, भाजीपोळी तर बिलकुल नेतच नाहीत. त्यानंतर पराठे आणि लोणचं जर दिलं ते पण त्यांना नको असतो. त्याचा जर रोल बनवून दिला तर मग आयता एक एक रोल उचलायचा आणि मग खायचा. अशा काही प्रकारे टिफिन संपतो. आणि ड्रायफ्रूट आणि फ्रूट जर दिलं ब्रेकफास्टमध्ये तर एकजण ड्रायफ्रूट संपवून आणतो आणि एकजण फ्रूट संपवून आणतो. तुमचेही मुलं असेच करत असतील नाही का? मला तर माझं लहानपण आठवतं, कारण की माझ्या लहानपणी आम्ही 4 बहिणी असल्यामुळे कोणाकोणाची आवड जोपासायची हे मम्मीला प्रश्न पडायचा. त्यामुळे मम्मी सरळ जे बनलं ते टिफिनमध्ये भरायचं आणि घेऊन जायचं. एवढाच काय तो आमच्या इथे रूल असायचा. त्यानंतर म्हटलं आज पुन्हा कवड्याचीच भाजी बनवायची, तर म्हटलं वेगळ्या प्रकारे बनवूया. म्हणून मी आजच्या भाजीमध्ये ना मोड आलेली मटकी टाकली होती, ज्याच्यामुळे थोडीशी टेस्ट त्याची चेंज झाली आणि लकीली ती भाजी बऱ्यापैकी संपली. मी आता या भाजीचा असा पण एक प्रकार बघितला, याच्यामध्ये काळे चणेसुद्धा टाकतात आणि मग त्याला ना वेगळ्या प्रकारे थोडासा तडका देऊन त्याच्यामध्ये वेगळे मसाले वगैरे टाकून त्याला पुरीसोबतसुद्धा खाल्लं जातं. असा कुठला तरी हा प्रकार आहे जो की मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, त्यामुळे मी उगाच चुकीचं काही सांगणार नाही. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. त्यानंतर मग सगळं मी माझं आवरलं आणि मुलांना घ्यायला निघाले. तर जो पाऊस 15 दिवसापासून गायब होता तो अचानक त्याने हजेरी लावली होती. स्कूलच्या जवळपास वगैरे पोहोचल्यानंतर पाऊस यायला लागल्यानंतर मी विचार करत होती की थांबून रेनकोट घालूया की स्कूलमध्ये जाऊया डायरेक्ट. त्याच्यामुळे मी थोडीफार ओलीसुद्धा झाली आणि अशी काहीशी स्कूलमध्ये सुद्धा पोहोचली. त्यानंतर घरी आली आणि मुलांना जेवायला सुद्धा दिलं. त्यानंतर मी माझे कामं आवरायला घेतली. मी म्हटलं आज तरी सगळे भांडे वगैरे घासून घेते, नाहीतर भांडे जर राहून गेले तर आज सुद्धा माझा मुलगा येईल आणि मग माझी मदत करायला लागेल, जे की मला नको होतं. पाऊस थोडासाच आला होता, पण वातावरण मात्र खूप थंड करून गेला होता. त्यामुळे असं मी ब्लँकेट वगैरे घेऊन सगळं कामं आवरल्यानंतर बसली होती. तेवढ्यात माही आली आणि मला तिची छान काढलेली अशी ड्रॉइंग दाखवत होती, जे की खरंच खूप छान काढली होती तिने. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्की फॉलो करून ठेवा. बाय बाय.